अनुसूचित जाती जमाती कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायदा जो की 1989चा आहे, त्या कायद्यामध्ये आज बोलताना समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये एक निवेदन केलेलं आहे आणि ते म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तात्काळ अटक केली जाणार नाही, गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतरच अटक केली जाणार आहे, असं महत्वाचं निवेदन आज विधान परिषदेमध्ये समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत होता का, अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर खंडणीसाठी केला जात होता का, किंवा आज अटक म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केली जाणार नाहीये, त्यामुळे कुठंतरी परत एकदा या गुन्ह्यामध्ये सातत्याने जातीयवाद वाढणार आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, आज एक समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी एक आज महत्वाचं निवेदन केलेलं आहे विधान परिषदेमध्ये. त्यांनी सांगितलं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर थेट अटक केली जाणार नाहीये जोपर्यंत गुन्हा सिद्ध होणार नाही. मुळामध्ये सुरुवातीला सांगा की अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे आणि तो कशासाठी अंमलात आणला गेला होता. आता अॅट्रॉसिटीचा कायदा जो आहे तो 1989चा आहे. 1989ला हा कायदा लागू झाल्यानंतर मुळात कायद्याचा उद्देश आहे की अनुसूचित जाती जमातींवर जे काय अत्याचार अन्याय होत होते 89च्या पूर्वी, म्हणजे सगळ्या समाजाने त्या काळातल्या लोकांनी पाहिलं आणि कुठंतरी ह्या लोकांना प्रोटेक्शन पाहिजे, मिळावं, या चांगल्या उद्देशाने तो कायदा आला. तो कायदा आल्यानंतर कायद्यामध्ये अनेक वेळा काही बदल सुचवले, काही बदल झाले, काही बदल सर्वोच्च न्यायालयाने देखील केले. आता ह्या कायद्याचा जर तुम्ही पाहिला तर ह्या कायद्यातील कलम 18 नुसार ह्या कायद्यामध्ये एखाद्या आरोपीच्या विरोधात किंवा पीडिताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर कलम 18चा बार असल्यामुळं कलम 18 हे सांगतो की या कायद्यामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूदच नाही. आणि अटकपूर्व जामिनाची तरतूद नसल्यामुळं एकदा गुन्हा दाखल झाले की तुमची अटक ही अटळ आहे. मग तुमचं कॉम्प्रोमाइज हो, सेटलमेंट हो, काही हो, अटक ही अटळ आहे, असा हा कायदा आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं की ह्या कायद्याचा कुठेतरी दुरुपयोग होतो, गैरवापर होतो, मग त्यामध्ये जमिनीचे वाद असतात, गावामध्ये राजकीय वैमनस्य असतं आणि एकमेकाच्या विरोधात अशा समाजातील लोकांचा वापर करून उच्च समाजातील लोकांना धडा शिकवण्यासाठी अशा लोकांचा वापर करून गुन्हे दाखल झालेत, ही वस्तुस्थिती होती. आणि हे ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या संबंधित गुन्ह्याचं गांभीर्य बघून खरंच अॅट्रॉसिटी गुन्हा लागू होतो का, त्यातल्या कलमाप्रमाणे खरंच गुन्हा घडलाय का, खरंच अत्याचार झालाय का, हे सगळं बघून जरी कायद्यामध्ये सेक्शन 18 नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नसली तरी संबंधित व्यक्तीला जामीन द्यायला हरकत नाही, असा सुप्रीम कोर्टचा एक निकाल आला. आणि त्या निकालानंतर अटकपूर्व जामीन व्हायला लागले. पण दरम्यानच्या काळामध्ये परत त्या कायद्यामध्ये काही बदल झाले आणि सेक्शन 18 नुसार तुम्हाला जामीन देताच येणार नाही, अटकपूर्व जामीन ही तरतूद आल्यामुळं मात्र अडचण व्हायला लागली. मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टचा एक निकाल आला, त्यातही त्यांनी सेक्शन 18ला कन्फर्म केला की 18 नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूदच नाही. आणि म्हणून आज जर मंत्री महोदयांनी हे स्टेटमेंट केलं असेल की अटक करण्या अगोदर गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे, म्हणजे शेवटी कुठल्याही गुन्ह्यामध्ये अटक ही शेवटची पायरी असावी. शेवटची पायरी का, की दखलपात्र गुन्हे, अदखलपात्र गुन्हे, म्हणजे कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल जर असेल तर तात्काळ पोलिसांना अटकेच्या कायद्यानुसार पॉवर्स आहेत. मग ह्या गुन्ह्यामध्ये कसं आहे, अशी जर तरतूद ठेवली की खरंच गुन्हा घडलाय का, ही पॉलिटिकल मोटिवेटेड कंप्लेंट आहे का, की फक्त सूड उगवण्यासाठी कंप्लेंट केली का, हा सगळा तपास करून जर संबंधित तपासी अंमलदाराला वाटलं की यात अटक करणं गरजेचं आहे तर तो अटक करू शकेल. असं जर बदल येणार असेल तर तो स्वागतार्ह आहे. पण अॅट्रॉसिटीचा आपण कायद्याचा विचार केला, तो सामाजिक दृष्टिकोनाचा विचार केला तर आजच्या घडीला तो कायदाही तेवढाच आवश्यक आहे, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, या कायद्याचा जो आहे तो खंडणीसाठी असेल किंवा उच्च जातीतलेच लोक, ज्या खालच्या जाती आहेत, आपण म्हणतो की अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, त्यांना हाताशी धरून कुठंतरी राजकीय सूड उगवण्यासाठी किंवा स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी सुद्धा केला जातोय, असे काही केसेस तुमच्या निदर्शनास आहेत का? नाही, अशा भरपूर केसेस आहेत. आणि मग यामुळंच हा कायदाही तसा तसा बदनाम, म्हणजे काय होतं की असे प्रकार घडले की खरा पीडित जो असतो त्याच्यावर अन्याय होतो. कारण बघण्याचा दृष्टिकोन काय होतो की हे ब्लॅकमेल करण्यासाठी अॅट्रॉसिटी करतात,
कारण नसताना खोट्या केसेस करतात आणि म्हणून या खऱ्या पीडितेवर अन्याय होतो. आणि या अशा खोट्या केसेस दाखल झाल्या की जो खरा पीडित नाही, म्हणजे जो आरोपी नाही, ज्याने गुन्हा केला नाही, त्यालाही सफर व्हायला लागतं. आणि म्हणून कायद्याची पॉवर कुठेतरी कमी होती, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. सगळ्याच केसेस खोट्या असतात असं नाही. वकील म्हणून आमचा अनुभव काय आहे की बऱ्याच वेळेला अन्याय अत्याचार झालेले असतात. आता तुम्ही विचारले की अशा काही केसेस घडल्यात का? आपण जर पाहिलं तर काही खेडेगावामध्ये असतील, काही ह्याच्यामध्ये, तर समजा गावाचा पाटील असेल, तर ह्या पाटलांच्याकडं बऱ्याच वेळेला अशा समाजातील लोक जर कामगार किंवा गडी म्हणून काम करत असतील, तो पाटील राजकारणामध्ये असेल आणि त्याला जर एखाद्या उच्च जातीतल्या व्यक्तीच्या विरोधात सूड उगवायचा असेल, तर आपल्याच गाड्याला कर्मचाऱ्याला वापरून जा रे, तू ह्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर. संबंधित मी DYSP PI यांची माझं बोलणं झालंय. हा फक्त व्यक्ती तिथं उभा करायचा, जातीवाचक शब्द शब्द उच्चार केला, अशी FIR बसवायची आणि एखाद्याला आरोपी करायचा. अशा केसेस पण घडल्यात. पण अशामधून होतं काय की जो खरा पीडितग्रस्त आहे, ज्याच्यावर खरंच अन्याय झालाय आणि अन्याय होत नव्हते का, अन्याय होतच होते आणि म्हणूनच ते कायद्याची गरज पडली. पण अशा केसेस घडल्यामुळं त्या कायद्याचं कुठेतरी महत्व कमी होतो, कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक वकील म्हणून माझं ऑब्झर्वेशन असं आहे. तर आज निवेदन करताना समाज कल्याण मंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा गुन्हा सिद्ध होईल त्यानंतर अटक केली जाणार. जर आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर ज्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं होतं ते प्रकरण म्हणजे खैरलांजी प्रकरण. अशा पद्धतीचे ज्यावेळेस गुन्हे घडतात अशा वेळी गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतर जर अटक होणार असेल तर तपास कसा होणार? नाही नाही, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अटक असं नाही की मंत्री महोदय जे बोलले किंवा सरकारच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये खऱ्या पीडितांना न्याय मिळण्याऐवजी ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढलेत. कारण नसताना अटक होतात, कारण नसताना एकदा गुन्हा दाखल झाले की तो ससेमिरा मागा लागतो. कारण अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये तपासी अंमलदार जो असतो तो DYSP लेवलच्या अधिकाऱ्याच्या वरचा अधिकारी असतो. एखाद्या पोलीस स्टेशनला गेला आणि ते PI अधिकारी आणि PI तपास करतो, अजिबात नाही. DYSP ACP लेवलचे अधिकारी तपास करतात. अॅट्रॉसिटीच्या साठी विशेष न्यायालय, विशेष न्यायाधीश त्यासाठी नेमलेले असतात. त्यांच्या समोरच हे कामकाज चालतं. आणि म्हणून एखादा गुन्हा दाखल झाला की काय हॅरेसमेंट होती ते ज्याच्यावर होतो त्याला माहिती आहे. आणि म्हणून हे सरकारच्या किंवा मंत्र्यांच्या कुठेतरी लक्षात आलं असेल. आता त्यांनी जर हे विधान केलं असेल तर वकील म्हणून माझ्या माहितीप्रमाणे संबंधित अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 यामध्ये काही बदल झालाय असं माझे तरी काय ऐकवत नाही. या 2 दिवसात आठवडाभरात काय झाला असेल तर मला माहित नाही, माझ्या कानावर नाही. पण मंत्री महोदयांनी त्यांचं मत व्यक्त केलं. शेवटी आज कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्याला कुठेतरी वेटेज त्यांना कुठेतरी म्हणजे ग्राह्य धरावं लागेल. आणि ते जे बोललेत ते बोललेत म्हणजे असं की बहुतेक ह्या कायद्याचा गैरवापर वाढलाय, ब्लॅकमेलिंग वाढलंय. आणि म्हणून आम्ही असे निर्देश देतोय की पहिल्यांदा खातरजमा करा, खरंच गुन्हा घडलाय का, डायरेक्ट अटक करू नका. आणि तसं जर होणार असेल तर ती सुद्धा एक स्वागतार्ह बाब आहे. कारण मग खोटाच गुन्हा दाखल असेल आणि खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्याला खरंच हॅरेसमेंट होणार असेल तर हे जे काही ते आज बोललेत त्याचा फायदा निश्चित प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या लोकांना मिळेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, ज्यावेळेस हा कायदा आला त्यामुळे कुठेतरी जातीयवादाला कुठेतरी कमी झाला असं म्हटलं जातं. आता या पद्धतीचं जे निवेदन दिलेलं आहे समाज कल्याण मंत्र्यांनी त्यामुळे परत एकदा असा जातीयवाद वाढू शकतो, अशा पद्धतीच्या घटना वाढू शकतात असं काही वाटतं का एक वकील म्हणून? नाही नाही, जातीवाद वाढणार असं नाही, जातीवाद कमी व्हावा. संबंधित जातीतल्या लोकांना जे उच्चवर्णीय समजत होते त्यांच्या बरोबरीत त्यांना कुठेतरी आलं पाहिजे, त्या उद्देशानेच तो कायदा बनवलाय. तुम्ही फार पुरातन काळा गेलात, पूर्वीच्या काळात जर गेला तर ह्या समाजातील लोकांना समाज कशी वागणूक द्यायचा, बरोबर आहे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळं आपण ज्याला म्हणतो की दलित समाजातल्या लोकांना त्या पाण्याला देखील स्पर्श करून देत नव्हते, ही त्या काळातल्या गोष्टी आहेत. मग चवदार तळ्याचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांना करायला लागलं आणि तेव्हापासनं ह्या समाजातील लोकांना न्याय मिळायला लागला. आणि हे शेवटी 1989 पर्यंत सरकारला असं वाटलं की ह्या लोकांना बरोबर बाजूला ठेवलं जाते, मुख्य प्रवाहामध्ये येण्यापासून वंचित ठेवलं जाते. आणि ह्यातनं जर त्यांना वाचवायचं असेल, मूळ समाजाच्या बरोबर आणायचं असेल, म्हणूनच तो कायदा केलाय. म्हणजे त्यांना त्या प्रोटेक्शनची गरज होती. आज आपण जर ह्याच्यामध्ये गेलो आदिवासी समाजामध्ये तर आजही आपण ज्याला म्हणतो ना ते NT वगैरे जे असतात की आजही त्यांना ते रिझर्वेशनची गरज आहे आणि ते मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाहीत. हा कायदा आल्यानंतर रिझर्वेशन आलं, त्या कायद्याचे फायदे दलित समाजातील लोकांना मिळत गेले आणि आज ते कुठेतरी बरोबरीला आलेत.
येतात आणि हे येणं गरजेचं होतं आणि म्हणून तो कायदा केला आणि म्हणून कायदा केला आणि मग त्यामध्ये जातीवाद वाढला असं होणार नाही. आज मंत्री म्हणले की अटक करताना पहिल्यांदा गुन्हा सिद्ध होऊ द्या, खातरजमा करू द्या, हेही बरोबर आहे. कारण ब्लॅकमेलिंगचे प्रकारही वाढले होते. शेवटी कायदा म्हणले की पळवाटा शोधणारे लोक असतात. आम्ही वकील असतो. त्यातनं आपल्या आशिलाला कसं वाचवायचं ते आम्ही बघत असतो आणि म्हणून कायदा आला किंवा अशा तरतुदी आल्या म्हणजे जातीवाद वाढला असं मी तरी त्याला म्हणणार नाही. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. आज ज्या पद्धतीचं निवेदन समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये केलेलं होतं, की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जोपर्यंत तपास होत नाही किंवा आयोग जे आहेत ते शहानिशा करत नाही तोपर्यंत ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक केली जाणार नाही, अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी केलं होतं. याचे काय परिणाम होऊ शकतात आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे, तो कशासाठी अंमलात आणला गेलेला होता, हे सगळंच आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.